माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते 158 दिव्यांग बांधवांना मोटारचालित ट्रायसायकलचे वाटप। ज्येष्ठ नागरिकांना जीवन सुसह्य होण्यासाठी लवकरच येवल्यात प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र सुरू करू, माजी खासदार समीर भुजबळ। येवला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुखकर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अविरत प्रयत्न सुरू आहेत। यापुढील काळातही हे काम सुरू राहील। मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी येवल्यात प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले। माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड CSR योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अल्मिको या संस्थेच्या वतीने येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांकरिता मोटारचालित ट्रायसायकलचे मोफत वाटप माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की भारत सरकारच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुखकर होण्यास मदत होत आहे। शासनाच्या या सर्व योजनांचा लाभ दिव्यांग बांधवांना सातत्याने होण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल। त्यामुळे शासनाच्या योजनांपासून कोणीही दिव्यांग वंचित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले। ते म्हणाले की दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुखकर होण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत। यापुढील काळात लवकरच प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र येवला कार्यालयात सुरू करण्यात येईल। या केंद्राच्या माध्यमातून दर महिन्याला 200 ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात येऊन त्यांना आवश्यक ती साधने मोफत स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येतील। तसेच दिव्यांग बांधवांसाठी देखील नियमित तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येऊन दिव्यांग बांधवांना आवश्यक असलेली सर्व मदत उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले। नंतर जवळजवळ 160 लोक जे आहे त्याच्यामध्ये जे सिलेक्ट झाले होते त्यांना जे आहे या सायकली देण्याचं ठरलं होतं आणि आज जे आहे त्याचं वाटप जे आहे आज इथे होत आहे। पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या वतीने त्याचं जे फायनान्स करण्यात आलेलं आहे अल्मिको कंपनी जी आहे त्यांनी ह्या मॅन्युफॅक्चर केलेले आहे। जवळजवळ नाशिक जिल्ह्यासाठी जो ह्या वर्षीचं टार्गेट त्यांचं 200 सायकलीचं होतं, तर त्यातल्या 160 सायकली ज्या आहेत आपल्या येवला तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना जे आहे त्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। जवळजवळ जे आहे एक सायकल जे आहे मोठं 70-80 हजाराची आहे। 1.25 कोटीच्या आसपास खर्च जे आहे ह्या उपक्रमाला झालेला आहे। मी भारत सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ह्या उपक्रमाबद्दल त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो। त्याचबरोबर अल्मिको कंपनी आणि पॉवर फायनान्स कंपनी यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर जे आहे येणाऱ्या काळामध्ये जे आहे माझी हजेरी असते त्याच्यामुळे नवीन काही नाही आहे, परंतु येवला हा मतदारसंघ आदरणीय भुजबळ साहेबांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। कारण येवलेकर वासियांनी जे प्रेम दिलेलं आहे म्हणून त्यांची सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्यामुळेच आम्ही जे आहे भुजबळ कुटुंबीय जे आहे वारंवार ह्या मतदारसंघामध्ये कुठले उपक्रम असलं तर आम्ही प्राधान्याने हजेरी लावतो। दिव्यांग बांधवांसाठीचा सायकल वाटप कार्यक्रम झाला आहे, काय योजना आहे, कसं किती वितरित केलं? भारत सरकारच्या वतीने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वतीने खास करून दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत। त्याच पद्धतीचा हा एक उपक्रम होता की जिथे जे आहे सध्याच्या नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे त्या बॅटरीवर चलित ज्या आहेत ह्या सायकली आहेत ज्या अपंग लोकांना जे आहे त्यांना बाहेर पडता येत नाही किंवा काही व्यवसाय करता येत नाही, पुढे जाता येत नाही आणि त्यांच्याकडे सोयसुद्धा नाही किंवा अशा पद्धतीचे कुठच्या सायकली आपण विकत घेऊ शकतो। म्हणून सरकारच्या वतीने जे आहे हा प्रयत्न होता। तर म्हणजे 30 जानेवारीला जे आहे एक कॅम्प आम्ही जे आहे घेतला होता, त्या कॅम्पमधून जे आहे अनेक जे लोक जे दिव्यांग आहेत त्यांची तपासणी केली गेली, गोष्टी ज्या आहेत ह्या त्यांचा चेक करून त्यांचा उपचार करून त्यांना जे आहे दर महिन्याला त्याचं वाटपसुद्धा करण्यात येणार आहे। दिव्यांग म्हणून आणखीन एक उपक्रम हाती घेण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये जे आहे दर महिन्याला जे आहे जवळजवळ एक 200 वृद्ध जे आहे म्हणजे 60 वर्षाच्या वरचे जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी अनेक त्यांना त्रास होत असतात, कधी कधी मणक्याचा त्रास होत असतो, गुडघ्याचा त्रास होत असतो किंवा ऐकण्याचा प्रॉब्लेम असेल तर त्याचं यंत्र असेल। पासून येवला मतदारसंघामध्ये आपण सक्रिय कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहात, अनेक विविध सामाजिक उपक्रम आपण हाती घेत आहात। आगामी काळात साहेबांच्या दिल्लीवारीनंतर आपण येवल्यात राहणार असं 2004 पासून जेव्हापासून साहेब इथे आहे तेव्हापासून मी सक्रिय आहे इकडे आणि मी काही कुठचे कार्यक्रम
कार्यक्रम असले तरी मी इकडे येत असतो, कार्यक्रमाला हजेरी लावत असतो. आपल्याला कदाचित माहिती नसेल म्हणून आपण हा प्रश्न विचारला, परंतु आपण जर बघितलं तर मग सातत्य माझं असतं इकडे येणं. इकडचे जे डेव्हलपमेंटचे खास करून जे काही गोष्टी असतात त्याचं नियोजन करणं किंवा त्याचं निरीक्षण करणं हे वेळोवेळी मी करत आलेलो आहे. किंवा फाउंडेशनच्या वतीने अनेक आपण असे कॅम्पसुद्धा घेतलेले आहे, फेस्टिवल आपण घेतलेले आहे किंवा अनेक लग्न समारंभ कार्य असतात. येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून अपंगांना चार्जिंगवाल्या सायकली भेटल्याबद्दल, रोजगार संधी मिळाल्याबद्दल सर्वांचे अपंगांचे मनपूर्वक आभारी. राहणार मी लासलगाव. भुजबळ साहेबांमुळे मला सायकल मिळाली त्याच्याबद्दल मी धन्यवाद मानतो. त्यांचे आशीर्वाद. जय महाराष्ट्र.